किंवा दातांनी या ठिकाणी आपले अन्नदाताचे सशिष्य संतोष भागवती ठाकरे यांनी नवनाथ ग्रंथाचं पूर्ण वाचन केलं आणि त्या ग्रंथाची साधना पूर्ण झाली आणि त्या सांगण्याच्या निमित्तानं ब्राह्मण आले आणि त्यांनी जे काही विधी आहे ते पूर्ण करून हे दिवस विधी झालेली आहे आणि अशा या दिव्याला सांभाळा नाही ती चादर उडेल दिव्याला. नवनाथ ग्रंथाच्या समाप्तीसाठी त्याने पूजा ठेवली आणि त्या पूजेच्या प्रवचनाची सेवा मदत आम्हाला मिळालेली आहे आणि ती नाट्यस्मरणाचा मांडत आहे. आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानवराच्या मुखातून ज्ञानवराच्या चित्तातून जे काही ज्ञान बदल झालेले आहे ते ज्ञानेश्वरी आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्यासमोर आता भक्तियोगमध्ये श्लोक क्रमांक 9 आहे आणि त्या 9व्या श्लोकामध्ये ज्ञानवरा काय सांगतात ज्ञानवरा सांगतात तरी अभ्यासाचे काही सर्वथा दुष्ट नाही या मागे माझ्या काही तो अभ्यास काय सांगतात अभ्यास असे काही सर्वथा दुष्कर नाही. अभ्यास केला तर सगळं सोपं आहे. आपण अभ्यासच केला नाही. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करणं झाले. एखादा माणूस खूप मोठा डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, अभ्यासाच्या माध्यमातून होतो. मग जसं डॉक्टरला अभ्यास आहे, जसं वकिलाला अभ्यास आहे, तसं आपल्याला आपल्या पंथामध्ये अभ्यास आहे आणि तो अभ्यास आपल्याला जर जमला नाही. आता मला महाराज बोलले की तोंडी ब्रह्मनाम हाती सात्विक करणे तरी विधी उघडीने विफलची काय सांगतात त्यावर 18 अध्यायात सांगतात की तोंडामध्ये अखंड ब्रह्मनाम चालले, हातामध्ये सात्विक कर्म आहे तरी विनियोग घेणं विफलची म्हणजे त्या नामाचा विनियोग करून आपण त्या स्थितप्रज्ञ अवस्थेला कसं जायचं हे शिकवणारे आपले विपाद बाबाले, रामदास बाबाले बरं का. त्याच्यानंतर आपले रोहिदास बाबाले, नाना बाबाले, आपले शरद बाबाले, आता आपले गजानन महाराज माझे मोठे बंधू गजानन महाराज, देरा महाराज आपले असे अनेक लोक घडवली श्रीपद बाबांनी आणि त्या बरं का ती ज्ञान आमच्याकडं प्रकट झाल्यामुळे आम्हाला ही सांगण्याची प्रज्ञा लागली. ही प्रज्ञा लागत होते ज्या ठिकाणी आपल्याला ती वस्तू आहे. काय सांगितलंय ज्ञानवारांनी नाही मी आत्मा असे नाभिस्थानी काय दिले आत्मा असे नाभिस्थानी आत्मा सापोळी करायची केलेली त्या घेईल योगमुळे बघा ज्ञानवारांमध्ये स्पष्ट केले. आत्मा आपण सांगतो आत्मा इथे, ज्ञानवारांचा आत्मा इथे नाहीये. आत्मा कुठे नाभिचे ठिकाणी आत्मा सांगतात. बघा काय कमाल आहे नाही म्हणून संतांनी जे काही घेऊन ठेवलंय ते भुजे आणि ते भुजे करण्यासाठी आपल्याला श्रीपाद बाबासारखे आले, रामदास बाबासारखे आले, बंधुबाबासारखे आले आणि त्यांनी हा मार्ग काय केला आपल्याला दाखवला. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत नेहमीची पंथ चालू होता. कुठेच वृत्त पडणार नाही. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. सगळे साधक होते, सिद्ध अवस्थेला गेलं. आपण पण साधक आहोत पण प्रत्येक माणसाला सिद्ध अवस्थेकडे जाण्याची संधी दिली आहे श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी. आणि ती संधी आपण जर ह्या जन्मात जर आपण घालवली तर मग कोणी बाय कोणाचे केले जाते त्याने संधी आली आपल्याला. नरदे निराग लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देवची म्हणते ती देवच होती. काय सांगताय देव व्हायचं असं म्हणतो देव होणार 100%. पण
आपण बोलत नाही कसलं काय देव म्हणजे तर होणार नाही. या गोष्टी आपल्याला जर निगेटिव्ह विचार केला, एखाद्या माणसाने निगेटिव्ह विचार केला तर तो बाजूला जातो. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला प्रबोध तुम्हाला दिला जातो, प्रबोधावर तुम्ही आलो होता, तेव्हा तुम्हाला 100% खात्री होतो की अहम ब्रह्मास्मी या बोधाचा तुम्हाला काय होतो, बोधाचा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो. अहम ब्रह्मास्मी जाण काय रे, आपण ब्रह्म ते जाणून घे ना. प्रत्येकाने जाणलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला या संप्रदायाचा आनंद संप्रदायाचा अभ्यास करतात ते आई म्हणून गेले की याला की माझ्या काही अभ्यास केले अर्जुन अभ्यास करून तुम्हाला मला भेट. आता त्या रणांगणामध्ये कसला अभ्यास करणार, रणांगणामध्ये घ्या बाण घ्या तलवारी तोडा. आता ते रणांगण आहे बरोबर. कुरुक्षेत्रावर त्याने जे ज्ञान सांगितलं, ज्ञान पण सांगितलं कुरुक्षेत्रावर. मात्र ती कुरुक्षेत्र आहे, पण हे पण कुरुक्षेत्र आहे. ह्या कुरुक्षेत्रावर एक कुरघोडी करणारे जे आपले विषय, त्या विषयांना बाजूला करून आपण त्या परब्रह्माच्या आत्म्याशी एकरूप होण्यासाठी जी आपल्याला ही दिलेली विद्या जी आहे, अभ्यास दिलेला अभ्यास, आणि त्या अभ्यासाच्या द्वारे आपल्याला परमात्मा तत्वापर्यंत जाता येतो आपल्याला. आणि ते आपल्याला जमलं पाहिजे. ती एकदा आपल्या हातात आलं, हरी आला हातात, मग काय भेटली का तुका म्हणे हरी काही करून देऊ. हरी आला आता झाला सफल व्यापार. तुकोवर असं की ह्या मृत्यू लोकांना माझा व्यवहार सफल झाला. जो व्यापार मी करायला आलो होतो तो व्यापार माझा सफल झाला. आणि तुम्ही पण तेच व्यापार करायला आले. प्रत्येक म्हणून हाच व्यापार करायला आले, पण आपण त्या व्यापाराकडे जास्त जातो. हा व्यापार कोणी करत नाही ना. आणि हा व्यापार संतांनी केल्यामुळे आज ते काय झालेले तर ते सूर्यचंद्र असेपर्यंत त्यांचं नाव आमच्या सगळ्यांच्या मुखात नाही. का तर त्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे, त्यांनी पाटील महर्षी आले साधकाचे सिद्ध होतो. बद्ध मुमुक्ष साधकाने सिद्ध त्याला म्हणतात की बद्ध असतो. बद्ध तो झाली जायचा अंधारीचा अंध जायचा चक्षुतीने नाही दिशा अंधकार. संत रामदास सांगतात बद्ध तू झाली जायचा अंधारीचा अंध जायचा. आधीच अंधार आहे पण त्याच्यामध्ये तो अंध आहे. असे आपण सगळे अंधे होतो. चक्षुविना नाही दिशा. चक्षुविना म्हणजे डोळ्यात दिसला डोळा उघडला नाही. ह्या डोळ्याने दिसतं सूरदृष्टीने देखती माते देखणीचे नाही मिळते. अर्जुनाला सांगतो की नाही परमात्मा, अरे बाबा ह्या समजाच्या डोळ्याने बघणारे बघतात ना ते भरपूर खोटं आहे. अर्जुना जैसे स्वप्नीची अमृते अमृत होते. जसा एखाद्या माणसाने स्वप्नामध्ये अमृत दिलाय, स्वप्नामध्ये काय दिलाय अमृत दिलाय. आता मला सांगा स्वप्नामध्ये अमृत दिलाय अमृत व्हायचा कसं जर सगळं स्वप्नात ते आपला सगळ्यांचा भ्रम झालेला आहे. माझं काय सांगताय की हे बघा तुझं नव्हे तुझं शरीर इतरांचा काय विचार. आपलं शरीर आपलं आहे का? आपलं शरीरच आपलं नाही. एक स्थळी जन्मात आली. कर्मयोगे सकळ मिळाली. संत रामदास सांगतात कर्मयोगे सकळ मिळाली. एका स्थळी जन्मात आली. ती तू आपली कैशी मानवी पडत मूर्खा म्हणजे आपण शिकून मूर्खा. तुझं नव्हे तुझं शरीर आपलं शरीर पण आपलं नाही देवा. इतरांचा काय विचार, इतरांचा विचार कशाला करत असतो. आता एक भगवंत साचा धरी भावार्थ बळे, भावाच्या बळावर त्याला आपल्याला आकर्षण झाले. भाव बले आले निर्विना कळे कळतळे आपले पैसा आहे. जसा हातावर आपण हिरा घ्यावा आवळा घ्यायचा पारखावा तेवढा सोपा परमार्थ सांगितलाय. एवढा सोपा परमार्थ करून ठेवलेला आपल्यासाठी. पण आपण का करत नाही देवा. आपण करायला पाहिजे. हे ज्ञान प्रत्येकाने ध्यान देणार नाही. असे अवकाळी पुरुष झाले आणि त्याने आपल्या हातात दिलं करतळ्यामुळे असा हरी हातात दिलेला आहे. पण तो आपल्याला मिळत का नाही. कारण त्याने सांगितलं शेत केली आणि उगवले निघे मी नवायला गेले साधने दिले पैसे झाले साधना काय सांगतात शेत पेरले
शेतपेरलाय सगळा, पण निघाच ठेवली नाही. भात लावलाय बाजूला, तण साचला, गवत साचला, गवत मोठा झाला, भाताचा पीक मोठा झाला. तसे आपल्या साधकांची अवस्था आहे. शेत पेरी आणि उगवले, उगवला हो, पण निघाच ठेवली नाही. निघिने वाया गेले. साधन केलं तैसे झाले साधकाशी. साधकाने काय करायला पाहिजे? निघा ठेवायला पाहिजे बाबा. कारण बघा, जी एडी झाडे असतात ना, त्याला लावायला लागत नाही, की आपोआपच काय होतात, एडी झाडं उगवतात आणि मोठी होतात ती. आणि आपली जी झाडं आपल्याला जी पाहिजे फुलांची फलांची, ते लावावं लागतात आपल्याला. त्याला खत पाणी घालावं लागतं, बरं का, पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं, सगळं घालावं लागतं आपल्याला. आणि मग ती मोठे होतात आणि मग तिला फळं येतात. कसं आपण आपल्याला दिलेलं तो बीज आहे, तो बीज मंत्र दिलेला आपल्याला. या बीज मंत्राला आपण काय पाहिजे? सबीज आहे. सबीजाची पेरणी केली संतांनी, पण आपण त्याला काय करायला पाहिजे? त्याला आपण पाणी व्यवस्थित घालायला पाहिजे, खत पाणी घालायला पाहिजे. म्हणजे आपण काय सांगितलंय की कधी अभ्यास होईल काही सर्वथा दुष्कर नाही, या लागली माझ्या ठाई माझी ओळखीच आहे. अभ्यास द्या, अभ्यास केला तर काय मिळणार नाही. अभ्यास म्हणजे हा अभ्यास नाही बाबा, वाचन म्हणजे अभ्यास नाही. अभ्यास म्हणजे ध्यान. तरी काय ऐसे करी त्या 18 प्रहारा आधारी मोठं के निरीक्षभर देत जाय. बघा काय दिले, थोडं 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 अर्जुना, 4 प्रहर दिवसाचे, 4 प्रहर रात्रीचे अर्जुना. अरे तू थोडं थोडं ना, थोडं थोडं मला दे. सकाळी कर, थोडं दुपारी कर, रात्री कर. 4 प्रहर दिवसाचे आहे, 4 प्रहर रात्रीचे आहे. 3 वाजता उठलं तरी ध्यान कर, 5 ला उठलं तरी ध्यान कर, थोडं थोडं कर. काय दिले की थोडं थोडं दे. त्या 18 प्रहारा आधारे मोठं के निरीक्षभर देत आहे. मग जे निरीक्ष देखील माझे सुख ते आलोचक विषय घेतलं. मग काय माहिती का, थोडं थोडं सुख तुला मिळालं अर्जुना. आणि मग तुला जर तुझ्या अंतःकरणामध्ये सुख मिळालं ना अर्जुना, तर हळूहळू हळूहळू तुझे विषय बाजूला होतात. बघा किती सोपं सांगितलं आहे. भक्ती कोणाला समजतं? असे बाबासारखे माणसं आले आणि त्याने आपल्याला हा जर काही सिस्टम लावून दिली आपल्याला. जशी ही सिस्टम आहे तशी ही सिस्टम आहे. ही सिस्टम नसेल तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल का? ही सिस्टम नसेल भगवंतापर्यंत पोहोचू का आपण? मग जे जे निमिख देखील माझे सुख त्याचा आलोचक विषय घेतील. आणि मग काय सांगतात, जैसे शरद ऋतू घे मग सरिता उठू लागे. जसा उन्हाळा लागला, शरद ऋतू लागला, तर नदी हळूहळू कमी कमी होत जाते अर्जुना. बघा दृष्टांत दिला नदीचा. जैसे शरद ऋतू घे मग सरिता उठू लागे, तैसे चित्त काढिले लेगे प्रपंचोनी. जसं तुझ्या प्रपंचातून अर्जुना हळूहळू तुझं चित्त बाजूला होईल आणि तू काय करशील? माझ्या स्वरूपाला येऊन त्याची अर्जुना. बघा किती स्पष्ट सांगितलं. आता अजून किती सोपं सांगायला पाहिजे. भक्तियोग हा भक्तियोग म्हणजे हाच एक जाणी जे येणे काही मी तुझ्या ऐसे नाही. या भक्तियोगातून अर्जुन तुला काय भेटणार नाही? सगळं भेटेल. अर्जुन म्हणजे आपण अर्जुन आहोत. तिकडे जाऊ नका त्या अर्जुनाकडे. आपण अर्जुन आहोत. आपल्याला युद्ध करायचं. आपल्या आतमध्ये पिंडामध्ये विषय आहेत ना आपले. हा त्यांना जिंकायचं आपल्याला. तो रणांगणामध्ये आपल्याला खेळायचं. तो रणांगण जिंकला तर दुनियामध्ये तुम्हाला रणांगण कुठलाच होणार नाही. या रणांगणासाठी गीता लिहिलेली. जैसे शरद ऋतू घे मग सरिता उठू लागे, ऐसे चित्त काढिले लेगे प्रपंचोनी. प्रपंचामधून देवा हळूहळू अर्जुना काय कर, चित्त बाजूला कर आणि माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप कर. मग पुण्याहून जायचे. दुसरा दृष्टांत दिला. मग पुण्याहून जायचे, शशी बिंब दिसेन दिसे, हरकतायचे नाहीच होय. पुण्याला चंद्राचा पूर्ण असतो. पुण्याला पूर्ण चंद्र म्हणतात, कंप्लीट मून म्हणतात त्याला. टोटल संपूर्ण प्रकाश असतो त्या दिवशी. पुणे हळूहळू काय होतो? हळूहळू कमी कमी कडेकडेने कमी कमी होतो, अंधार होतो. हा दृष्टांत दिला. सिद्धांत काय सांगतात? कसं पुण्याहून जायचे, शशी बिंब दिसेन दिसे, हरकत ऐसे नाही होय, तैसे भोगा पुणे नेमका चित्त मदमाजली होता. हळूहळू मांडू सुद्धा नीच होती.
बघा अर्जुना तू धीर विसरू. अर्जुनानं काय केलंय? अर्जुना आपल्यासारखं बनवलंय. हृदय हृदय एक केले त्याने. हे हृदयचे हे हृदय घातले. रैतन म्हणता आपणाशे गेले. हृदय हृदय एक झाले. अर्जुनाचं हृदय आणि भगवंताचं हृदय, बुद्धवाचं हृदय आणि भगवंताचं हृदय एक झालेलं आहे. आता आम्ही आमच्या याच्यावर 2 वर्ष आमच्याबद्दल मी त्या ज्ञानेश्वरी वाचली. भरपूर लोक तुम्हाला कमी यायचं असेल तर मला सांगा. मी त्यावर तुम्हाला 8 ते 9 वाजतात तुमच्या मोबाईलवर तुम्हाला घरापासून ऐकता येईल. जे ज्ञानेश्वरी संपलेले 19 वाद्य आमच्या एकनाथी भागवत 19 वाद्य चालले. ज्यांना कोणाला आमच्या मी त्याकडे यायचं असेल त्यांनी या आणि अवश्य आहे लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल. तसे भोगा तुम्ही निघता चित्त माझं माझे निघता हलवून म्हणतो सुद्धा मीच होते. अरे बाबा अर्जुना तू मीच होशील. अर्जुना तू भगवंत होशील. हा भक्ती योग म्हणजे हाच एक जाणीते. याला भक्ती योग म्हणतात. भक्ती योग कशाला म्हणतात की तू ध्यान कर. ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला त्या भगवत स्वरूपाची भगवंताची ओळख आपल्याला नामातून होतो. बाकी कुठल्याही गोष्टीतून होत नाही. कारण संत रामदासांनी लिहिले की 21 नामी 24 नामी 100 नामी सहस्त्र नामी अनंत नामी नवे नवे तो अनामी त्याला नावच नाही. माझं म्हणजे कुठल्या देवाचं नाव घेत नाही. पण पुढच्या ओळीत रामदास स्वामी सांगतात परंतु तू कैसा आहे अंतर्यामी. कुठे तो कुठे परमात्मा आहे? आतमध्ये सांगितलंय 21 नामी 24 नामी सहस्त्र नामी नवे नवे तो अनामी त्याला नावच नाही. अनंत नामी परंतु अनामी त्या भगवंताला नावच नाही. आणि आपण त्या भगवंताचं नाव घेतो. हे नाव घेते नाव घेते नाव घेते. देवाला नावच नाही. नाम नाही रंग नाही रंग नाही छाया निर्गुण निराकार तो उडाया. कसा आहे भगवंत? निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निर्मल आहे. भगवंताची जी रूप आहेत ना ती खूप वेगळी आहे. पण आपल्याला लोकांनी जे काय आपल्याला आपल्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे जे काय आपल्याला दाखवलेलं आहे बरं का, त्या परंपरेतून आपण बाजूला या परंपरेमध्ये जोडा. ही परंपरा जी आहे ना ती तुम्हाला परमात्मा स्वरूपात नेली. ही परंपरा तुम्हाला नेणार आहे. आणि म्हणून माणसाने काय केलं? निर्गुण निराकाराने हंसातून घेतलं. हंसाने ब्रह्माला सांगितला, ब्रह्माने अत्रेला सांगितला, अत्रेने दत्त महाराज सांगितला, लक्ष्मण नंतर लक्ष्मण नारायण लक्ष्मण बरणे सत्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपद बाबा रामदास बाबा त्याच्यानंतर रोहिदास बाबा नाना बाबा आमचे पांडुरंग दिवेकर बाबा ही सगळी परंपरेने आलेले होते. ही परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपण आलो तर आपण वाचू. कारण जगामध्ये ना सगळं बाजार चाललेला आहे. मार्केटिंग सगळी आहे. मार्केटिंगमध्ये तुम्ही अडकलात तर तिथे मी असं तुम्ही असं करून येऊ शकत नाही. कारण त्यांना काय वाटतं खावं करून परमार्थ आहे म्हणून तिथे लोक जास्त असतात. आणि मटण मच्छी खाली तरी चालेल आम्हाला तो परमार्थ नाही. परमार्थ तसा होत नाही. काय सांगितलंय? परमार्थ असा होत नाही. कारण त्यांनी असं सांगितलंय, संतांनी सांगितलंय की प्रत्येक जीवामध्ये मी सांगितलंय प्रत्येक जीवामध्ये मी भरलेला आहे. काय सांगितलंय? ब्रह्मापासून गवत्यापासून इंद्रापर्यंत, ब्रह्मापासून उंदरापासून इंद्रापर्यंत भगवंत सगळीकडे भरलेला आहे. आणि त्या भगवंताची ओळख आपण घेणं म्हणजे आपण परमात्मा तत्वाची एक ओळख होतो. पूजावर करा तुम्ही, ही पहिली पायरी आहे. पण ही पहिली पायरी आपल्याला ज्या वेळेला आपल्या 40 वर्ष होतो 50 वर्ष होतो त्याच्या आधीच आपल्याला लवकर मिळालं पाहिजे. ही वाट जी आहे परमार्थाची ही आपल्याला लवकर मिळालं पाहिजे. ही आपल्याला उशिरा मिळाली. मग काय होतं उशिरा मिळालं? आपल्याला आपले इंद्रिय आपल्याला काम देत नाही. पडत बसायला त्रास होतो, कोणाला स्लीप त्रास होतो. अशा अनेक प्रकारचे व्याधी असतात आणि मग ते व्याधी आपल्याला बसवून देत नाही. आणि म्हणून परमार्थ आहे ना तो लवकरच घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने लवकर परमार्थ घ्या. नाम घ्या, गळ्यात माल घाला. कारण माल घातल्याशिवाय परमार्थ होत नाही. जसं काय आपण गळतात बघतो, गळतामध्ये लौकिकामध्ये मुलगी आहे मुलगा आहे त्यांचं काय करतात दोघांचा विवाह लावून देतात.
आणि गळ्यामध्ये काय करतात, मंगळसूत्र घालतात आणि मंगळसूत्र घातल्यानंतर मग त्यांना संसार करायला परवानगी असते. तसं या संप्रदायामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये आणि संप्रदायामध्ये जोपर्यंत आपण माल घालत नाही आणि माल घातल्यानंतर आपल्या डोक्यावर आपल्या हात ठेवले जातो किंवा अनुग्रहाची पेरणी केली जातो, नंतर आपल्याला प्रबोध केला जातो आणि आपलं जीव शिवायचं ऐक्य केलं जातं. जीव शिवाय ऐक्य करी तो सद्गुरू कोणा सांगितलंय, जीवाचा शिवाचा ऐक्य करायला तो सद्गुरू सांगितलंय. आणि आपल्याला सद्गुरूकडे जातो, लोकांनी बऱ्याच केल्या, पण जीवाचा शिवाचा ऐक्य कुठे काय काय कालमात्र काहीच नाही, कुठे त्यांना परंपरा नाही. असे बरेच बाजारामध्ये सगळे लोक पडल्यात सगळे कसे, पण त्यांना सांगाल पण त्यांना, कारण तुका म्हणे साधन सुंदर गुण म्हणे, परंतु उपदिष्ट तू पूर्व पुण्य लागतो त्याला. पूर्वजांच्या पुण्यापोटी संध्या त्या गाठी तरी संतांच्या भेटी. संतांच्या भेटी अशा होत नाही, संतांच्या भेटी अशा पूर्वजांच्या पुण्यापोटी संध्या त्या गाठी. पूर्वजन्माचं पुण्य असेल, पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले किंवा पूर्ण सुकृताचा, पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तो जाणे. ज्याच्याकडे पूर्णपणे पुण्य आहे, ज्याच्याकडे सुकृत आहे. आणि म्हणून आपण लवकर लवकर घाई करायला पाहिजे. कारण काय, सरिता संस्कृताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता भरता निमिष लावा लागेल. जर आपली शिल्लक संपली, सरिता संस्कृताचे शेष, आपण जेवढी पुण्य घेऊन आलाय, जेवढं आपण पुण्याही घेऊन आलाय, तेवढे आपली पुण्याही संपली. सरिता संस्कृताचे शेष नाही क्षणाचा अवकाश. एक क्षण पण आपण थांबू शकत नाही, आपल्याला जावं लागेल. भरता निमिष जावं लागेल, एक सेकंद मध्ये जावं लागेल आता. म्हणून त्या मृत्यू म्हणजे शरीर झालं नाही मानना शोधार, माफी लागले शरीर घडी घडी. एक एक पण माणूस मृत्यूकडे चाललेला आहे. घडीने घडी कालाविष्य नेतो, देहांत तुला कोण सोडून राहतो सांगा. एक एक काल आपण मृत्यूकडे चाललेला आहे, पण याची आपल्याला खंत वाटत नाही. आणि ती खंती माणसाला वाटली पाहिजे. मृत्यू म्हणजे सगळीच साधन नाही मानना शोधार, माफी लागले शरीर घडी घडी. नित्य काळाची संगती नकडे होणार कर्मासारखे प्राणी नाना देशी विदेशी. म्हणजे एक एक पल आपण मृत्यूकडे चाललेला आहे. तर आपल्याला ह्या ही आनंद संप्रदायामध्ये साधना दिलेली आहे. त्या साधनेच्या द्वारे आपल्याला मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुराणा, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्रचक्र, सप्तचक्र भेदन करून आपल्याला स्थिर अवस्था आपल्याला मिळतो, आनंद स्वरूप अवस्था मिळतो. ही सगळी आपल्या कोणाची कृपा आहे, या संपूर्ण आनंद संप्रदायाची कृपा आपल्यावर. ही या कृपेमुळे आपला जोर वाढला. नाही तर आपल्याला पण काही घेत नव्हता, आम्हाला तर गंध पण नव्हता. मी माझी ओळख करून देतो, मी गजानन महाराज, शरद महाराज ते आमच्याकडेच असतात. शरद महाराज आपले आमच्याकडेच असतात. ते नेहमी गजानन महाराज छोटा भाऊ. पण आमच्याकडे बाबांची जवळ 15 वर्ष पुण्यतिथी चालली. आमच्याकडं हजारो लोक जेवून जायचे, वर्षाचे एकदा पुण्यतिथी व्हायची. पण त्याचं मला काही गंध नव्हतं, काहीच गंध नव्हतं. पण परिस्थिती असे की 15 वर्षीय लोकांनी पुण्यतिथी केली श्रीपादवांची. आणि ते तिथलं वातावरण, आमच्या घरातलं वातावरण, सगळे आम्ही मालकरी, मीच मालकरी करतो. सर्व वातावरण आमचं तसं घरामध्ये त्या नामाचे पूर्ण होतं सर्व. एक दिवशी असाच बसलो होतो घरामध्ये आणि गजानन महाराज प्रगट देत होता. त्या दिवशी मला ते आपण प्राप्त झालं, ब्रह्मांडामध्ये ते नाम प्राप्त झालं. आणि ते मला खरं वाटलं. त्याच्यात पण असं लोकांना नाव काय आहे, असे हे घुमतात काय असंच नाव ठेवते मी. पण ते मला प्राप्त झाल्यानंतर माझं, कारण आमच्या घरामध्ये परंपरा आहे, सगळे आमच्याकडे मानकरी नव्हतं. पण त्याच्यानंतर मला ते खरं वाटलं. आणि मग मी गुरु केला, हात घेतला आणि नंतर मला वाटलं खरं. आणि मग प्रवचनाला सुरुवात केली. आणि माझी प्रवचनाची जवळ 700-800 प्रवचन माझी झाली. आता सगळीकडे प्रवचन असतात माझे. म्हणजे आता ह्याचं माहिती आहे, पंढरपूर, गाणगापूर सगळीकडे प्रवचनामध्ये जातात. पण आमचं एकच म्हणणं असतं, तुम्ही अभ्यास करा. अभ्यासाशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही.
काय सांगते याला मी माझ्या काही अभ्यास केले अभ्यास करून आपल्याला बरं का अभ्यास केल्याशिवाय आपल्याला आता भक्ती योग म्हटलं आपल्याला जो काय मी सांगितला आता आपल्या गुरुचे अनुभव सांगतो तुम्हाला की गुरु दाखवते वाटा गुरु काय करतो आपल्याला वाट दाखवतो गुरु दाखवते वाटा जीवनी विवेकी तीर्थ कटा दोन्ही मनकटा बुद्धी साधने गुरुचं काम काय आपल्या बुद्धी राहिलेलं मनकट धुवून काढण्याचं काम गुरुचं आहे आपल्याला परमात्मा दिसत नाही भासत नाही कारण काय याला कारण आपल्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं विक्षेप आवरण आणि हे आवरण करण्याचं काम नाम करतं आणि याची आत्मप्रचिती आम्हाला आली गुरुप्रचिती आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती हे त्रयभक्ती म्हणतात त्याला काय म्हणतात त्रयभक्ती आणि हे तिन्ही भक्तीची अनुभूती आम्हाला आलेली कारण गुरुने आम्हाला सांगितलं गुरुप्रचिती आली आम्हाला आणि गुरुने आम्हाला सांगितलं की आत्म्यामध्ये आली आत्मस्वरूपाशी एकरूप झालो आणि आत्मस्वरूपात एकरूप झाल्यानंतर मग आम्हाला ते अनुभव आणि जे आम्ही वाचतो जे आम्हाला वाचण्यामध्ये जे काही कमी होते ते शास्त्राने आम्हाला त्या संतांच्या मार्गाला लावलं म्हणून शास्त्र प्रचिती पाहिजे गुरुने सांगितलं ते बरोबर आहे गुरुप्रचिती गुरुने सांगितलं ते बरोबर आहे पण आपल्याला आत्मप्रचिती पण आली पाहिजे म्हणजे आत्मप्रचिती म्हणजे आत्माची परिस्थिती आली पाहिजे आपल्या अंतरात्म्यामध्ये आणि ते आलेली परिस्थिती शास्त्राबरोबर आपण त्यागी करायला पाहिजे जर आपल्याला शास्त्रामध्ये वेगळं असेल आपला अनुभव वेगळे असतील तर आपण कुठे भटक्यात दिशेला चाललंय असं होतं आणि म्हणून गुरु जावे या वाटा गुरुने आपल्या वाट गुरुने वाट लावली आपल्याला पंढरीची वाट दाखवली गणपती दाखवली कुठली दाखवली वाट बघा तुमच्या गुरुने कुठली दाखवली मला माहित नाही पण माझ्या गुरुने मला वाट दाखवली माझ्या गुरुने वाट दाखवली काय आहे पंढरी आत्मा हाच विठ्ठल नांदवतो केवळ माझ्या गुरुने मला ही वाट दाखवली आणि तुझी काय आहे हीच पंढरी आहे आत्मा तुझा हात विठ्ठल आहे आणि त्या विठ्ठलाशी तू मला ही वाट मला दाखवली आणि ती वाट दाखवल्यानंतर काय सांगितलं सगळे मार्ग सोडले झाले सगळे मार्ग सोडले झाले आणि मग सकाळी उठल्या आता बघा की आम्ही सकाळी मंडळी असतील सकाळी उठल्या आम्ही पहिला पंढरीला जातो 2 तास पंढरीला असतात 2 तास पंढरीला जातो आम्ही आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो कारण काय केलं काय आहे पंढरी आत्मा हा नांदतो केवळ मग त्या पंढरीच्या पांडुरंगाला कधी भेटतात त्या पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही भेटायला जाऊ शकतो जावा तिथे कारण तिथे काय संतांची मागणी आली आहे जायला पाहिजे पण ह्या पांडुरंगाला रोज भेटतो ना मग तुकाराम काय बोलले तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी तोच वारकरी मग तुकोबाराय असं काय बोलले मग तुकोबारायांसाठी आपल्याला अंगाला पाहिजे ना संतांची आपण काय वेगळी आहोत का हम ब्रह्मास्ते आपण ब्रह्म आपल्याला तुकोबारासाठी आपण घ्यायला पाहिजे मग तुकोबारासाठी आपल्याला काय घ्यायला पाहिजे तुकोबारासाठी आपल्याला आत्मगती घ्यायला पाहिजे तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी तूच वारकरी पंढरीचा मग आपल्याला तसा अनुभव घ्यायला पाहिजे संत रामदास लिहिले हे तो लक्षांशी अनुभवले हे तो वाच्यार्थ काय काम वाच्याचं काय काम करतात वाचा काहीच नाही वाच्या पलीकडे वाचा आतमध्ये जाणार आहे वाचा काय शब्दभूस आहे वाचा तुमची राहणार नाही वाचा म्हणजे पडतो म्हणून हे तो लक्षांशी अनुभवणे हे तो वाच्यार्थ काय काम मुख्य अनुभवाची होणे वाच्यार्थ काय काम वाच्याचं काय काम म्हणतो म्हणजे परमार्थाच्या प्राप्तीसाठी वाचाचं कामच नाही सगळीच आहे गुरु भेटले तर गुरु भेटले तर काय वाचायचं काम नाही तर पुढची सांगते रामस्वामी की जे ते परा पश्चिमी मध्यमा वैखरी जेथे वसत चारी जिथे चारी वाटे बंद पडतात काय सांगितलं सोपं सांगितलंय रामदास स्वामी 500-550 वर्षापूर्वी जेथे परा पश्चिमी मध्यमा वैखरी जेथे वसत चारी जिथे चारी वाटे बंद पडतात त्याचे शब्द करा शब्दांचं काय काम शब्दांचं कामच नाही मग शब्दांचं काम मग अनिवार्य आहे अनिवार्य आहे
हे ज्ञान कसं आहे? अनिर्वाच्य ज्ञान आहे. आणि अनिर्वाच्य ज्ञान मिळण्यासाठी आपण अशा संतांना शरण जावे. अशा संतांना शरण जायला पाहिजे प्रत्येकाने. कारण मालिका आहे, मालिकेमध्ये ही मालिका आहे, आधी आम्हाला काढायची मालिका, आत्ताची मालिका नाही. आणि बरेचसे असे मंत्र निघाल्यात आपल्याकडे की त्यांनी आपलंच काढलंय आणि मग लोक तिथे जातात, हा तो परमार्थ आहे. आता आपल्याला काही बोलू शकत नाही, कारण शेवटला त्यांची पहिली पाळी आहे. ती पहिली पाळी आहे, जायलाच पाहिजे, काही इलाज नाही. आम्ही पण तसंच बोलू पहिल्यांदा, पहिली पाहिजे ना. पण पहिल्या पाहिजे जाऊन तुम्हाला मंदिरात कधी दिसेल का? मला मंदिरामध्ये जावं लागेल, जायला लागेल की नाही? श्रवण आहे, कीर्तन आहे, विष्णुस्मरण आहे, पादसेवन आहे, अर्चन आहे, वंदन आहे, दास्य आणि सत्य आणि आत्मनिवेदन आहे. देवाशी सत्य कैसे करावे, परमभक्तीने कैसे बांधावे, भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, त्याच्याशी प्रीती कशी लावायची, आपण भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, देवाशी सत्य कैसे करावे, परमभक्तीने कैसे बांधावे, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं. आणि ती कला आपल्याला श्रीमंतामध्ये रामदास दाखवली. देवाशी सत्य कैसे करावे, परमभक्तीने कैसे बांधावे, याच्याशी एकरूप कसं व्हायचं. आणि ते एकरूप झाल्यानंतर मग जैसा का निर्वाचिता विभू नेहमी ते सर्वदा करतो, तैसा स्थिर विभू स्वस्वरूप योगयुक्त. काय सांगतात? जैसा निर्वाचिता विभू नेहमी जे पाहिजे करतो, त्याचा स्थिर वृत्ती स्वस्वरूप योगयुक्त. म्हणजे काय सांगतात? जैसा म्हणजे घराचा दिवा आहे. आता हा दिवा आहे घरचा, हा दिवा जर असा मीच करायला लागला तर आपल्याला घरातली कामं येतील का? घरातली कामं आता काही स्त्री आहे, तुम्ही स्वयंपाक करू शकतो का? दिवा असा करायला लागला तर होईल का? मग तसा अभ्यास काय सांगितलंय? जैसा निर्वाचिता दिवतो सर्व काम नेहमी कंपू. जसं घराचा दिवा आहे, हा दिवा ठरत नाही, त्याचा स्थिर वृत्ती स्वस्वरूप योगयुक्त, जो योगयुक्त झालेला आहे, जो त्या परब्रह्माशी एकूण झालेला आहे, तो त्या दिव्यासारखा स्थिर व्हायला पाहिजे. काय सांगताय? त्याचा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त, म्हणजे योगाने युक्त पाहिजे, योगिक क्रिया आहे. आणि या योगिक क्रियेतून आपल्याला त्या परब्रह्म स्वरूपाशी आणि परब्रह्म ते सकळान करते, सत रामला सांगतात सकळान करते तया असं पाहता आपण असते, आपण परब्रह्म हे अनुभव मध्ये सद्गुरू केला शिवासारखा रामदेव केले तर मग आपण परब्रह्म. आणि आपण जर इतर गुरु केले आणि नुसतंच जेव्हा आपण चालू करते तर आपल्याला हे ज्ञान मिळणार नाही. म्हणजे आपल्या गुरुची आपल्या कृपा आहे की त्यांनी यासाठी ज्याचा डोळा पाहिजे माझ्या आणि मुक्ती आहे. हो, ज्या क्षणी आनंद दिला त्या क्षणी मोक्ष झाला. या क्षणाला आपण आनंद, त्या क्षणीला मुक्त आपण, त्या क्षणाला आपण मुक्त. पण आपण काय करायला पाहिजे? सतत कीर्तन, सातत्याने कीर्तन, यथास्थानच्या गुरुवरचा सातत्याने कीर्तन चाललं पाहिजे. सतत कीर्तन, सातत्याने आपलं कीर्तन चाललं पाहिजे. कीर्तन थोडे आपलं हरिरूप, आपला अंग आपला हरिरूप होतो, त्या कीर्तनात नाही, ह्या कीर्तनात होतो. ज्या कीर्तनात व्हायला पाहिजे तो कीर्तन तुम्हाला कोणी पण सांगेल. पण हा कीर्तन जो ओरिजिनल कीर्तन आहे तो आपल्याला जमला पाहिजे. त्या ओरिजिनल कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान मिळतं. हे ज्ञान एवढं फसवत एवढं सोपं नाही. त्याला सांगितलं की बहुत जन्माचं पूर्ण डोळे हरिच परमार्थ घडे आणि मुख्य परमात्मा आपले अनुभवाले, तुम्हाला अनुभवाले तो बहुत जन्माचं पूर्ण डोळे तरीच नारदेह डोळे आणि मुख्य परमात्मा डोळे आपल्याला अनुभव. आणि आता अनुभव आपल्याला प्रत्येकाला अनुभव सांगता पाहिजे. अनुभव आले या जगा सांगितले, अनुभव सांगितले लोक घडतील. पण असे बरेचसे वर्ग कीर्तन करायचे, बरेचसे प्रवचन करायचे, पण अनुभव पण सांगतो, अनुभव सांगतो. आणि अनुभव सांगितलं नाही तेव्हा आपल्याला अशा लोकांचं प्रवचन ऐकलं, अशा लोकांचं कीर्तन ऐकलं म्हणजे आपणच आपला काय करतो? आपण सावध होत नाही. सावध आहे ते स्मरण, विकल्प ओळखताना विस्मरण. सावध आहे तो स्मरण, विकल्प ओळखताना विस्मरण. आणि विस्मरण पडताना मरण पावती काय सांगताय? सावध आहे तो, सावध म्हणजे काय?
त्या नामकीर्तनाशी एकरूप राहणं याला सावध. सावध आहे तो स्मरण पर्यंत आले, सावध पर्यंत आले. विकल्प होता तर विस्मरण, विस्मरण करता तर मरण पावतो चालला. मग स्मरण विस्मरण झाले, स्मरण झाले विस्मरण झाले, मग ते प्राणी मरणच गेले. मग जन्मात घातले कोणास कोण कोण आज आपणच आपल्याला जन्माला घालतो. आपलं भगवंताचं नामस्मरण चुकलं घ्यायला आणि आपण जर आपलं विस्मरण पडलं नामाचं, माझा जन्माला कोण घालतो? आपल्याला आपल्याला जन्माला. मी स्पष्टपणे बोलतो, स्पष्ट व्यक्त बघताय नाही, कोणाला राग तरी चालेल नाही, प्रॉब्लेम नाही. मला जे अनुभव आले ते आमच्यावर सांग. अनुभूती आहे आमचे भरपूर साधन आहेत. पुण्यापासून आम्ही मुंबईपर्यंत नाशिक सगळे आमचे साधन आहेत. पण आपल्याला हे आमचे माझे सक्सेस होते हरिभक्त करायला लागले. राजाराम पवार त्यांना पण भगवान पवार पण म्हणतात, माझे सक्सेस आहे बरेच दिसते. तर त्यांनी मला सांगितलं महाराज आपल्याला असे आपले मित्र आहेत माझे, त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. तर म्हटलं वेळ होता, म्हटलं जाऊया. आणि कसं असतं आपल्याला त्या गोष्टी लोकांना सांगायला मिळाल्या जे आपल्याला अनुभव आले, त्याला आपण लोकांना सांगितलं. त्यातल्या एखादा घडला, एक तरी घडला त्या पृथ्वीच्या मुलाचा आपल्या या संप्रदायाचा एक माणूस घडला तर पृथ्वीच्या मुलाचा माणूस आहे. पृथ्वीच्या मुलाचा काय बोलू, पृथ्वीच्या मुलाचा माणूस. पण काय ते डायरेक्टच आहे ना, बाकी सगळं संप्रदायाला लावणार नाही. आपल्याला नाम घ्यायचं अधिकार नाही आणि नाम करून मिळत नाही. आणि जरी एखाद्या दिलं तरी ते वेगळंच काय सांगतात आणि बोलतात चौथी कर्मना हाती सात्विक कर्म तर विनियोग नाही माझ्याकडे. त्याच्याशी खूप कसं व्हायचं आणि सगळे अभ्यास आहेत. म्हणजे या लागले आपल्याला तो अभ्यासी म्हणजे अभ्यास करून मला भेट असं भेटू नको. अर्जुनाला योगी हो, योगी म्हणजे काय ते त्यात युद्धामध्ये कुठे योगी सांगितलंय. योगी म्हणजे काय हा शब्द आहे मला घेतले हो. आपल्या या कुठल्या या देहावर आपला जो देह काय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राला चालवणारा क्षेत्रज्ञ आहे बरं का. क्षेत्रज्ञाशी एकूण कसं व्हायचं आणि त्या आपल्या क्षेत्रावर गुरुगोडी करणारे जे विषय आहेत ते पुढे आहेत आणि तेच माणसाला आदोलतीला लावतात. आणि एकदा का तुम्ही त्याच्याशी एकूण झालं म्हणजे चूक केली पोवाय बोलली की नाही, उजळलेले भरत्याचा कोणती चिंता वारली संत दर्शने सोडला पद्मनाभ जोडलेला. पद्मनाभ जोडल्यानंतर जी तुमची अवस्था होते, जे तुमची सात्विक तुमचा भाव तयार होतो, जे तुमचा आत्मसात्विक भाव तयार होतो, त्या भावातून आपल्याला त्या भगवंताच्या मिळते. म्हणून काय दिले की भावे विन देव न कळेल संत. भाव पाहिजे कुठल्या पण भावना म्हणतात रजगुणातला भाव आहे, तमोगुणातला भाव आहे, सत्वगुणातला भाव आहे नाही. तीन गुणाच्या नंतर परमात्मा आहे, निर्गुण परमात्मा. कुठलाच गुण नाही तिथे, तिथे गुण कुठलाच नाही. तुम्हाला सत्वगुण जेव्हा घातक आहे तो तुम्हाला कुठे नाही बोलू शकत नाही. सत्वगुण घातक आहे म्हणून त्यात रजताचा सत्व आहे ज्याच्या अंगी ज्याच्यामुळे जरी वाया गेला. त्या तीन गुणांच्या पलीकडे अर्जुनाची गुणात येते, मी देहात येते, मी मनात येते. मग त्या अवस्था कधी मिळेल, त्या अवस्थेला जायला पाहिजे. आणि त्या अवस्थेला गेल्यानंतर आपल्याला खरी आपली आनंद शोभा अवस्था येईल आणि आपण ह्या आनंद संप्रदाय आपली शोभू नंतर शोभू, आपण आता नाही शोभू. आनंद शोभा अवस्था झाली तर आपण आनंद संप्रदायाला आपण काय त्याचं नाव आपण मोठं करू. नाही तर ती अवस्था होत असेल नंतर मग या संप्रदायाला आलोय पण आपण काय आहोत, आपण शिष्य म्हणून काय सांगितलं त्याने की बद्ध मोक्ष साधक आणि सिद्ध ज्ञान अवस्था आहे. बद्ध कसा त्या बद्ध आणि जैसा अंधारीचा अंध जैसा जैसे चक्षुविना नाही निशान शून्यकार शून्य सगळीकडं. आणि नंतर बद्ध माणूस बद्ध माणसाच्या हातात अनेक प्रकारचे गुन्हे होतात. नंतर त्याला पश्चाताप होतो, पश्चाताप नदी आलो आणि तुझ्या साहित्यामध्ये आलो मग कुठेतरी गुरु शोधतो आणि मग काय करतो मोक्ष. त्याला स्वतः आपण आता त्यासाठी खूप काही वाईट झालं, आता आपल्याला मोक्ष मिळालं पाहिजे. मोक्ष आणि मोक्षाकडे धावतो. मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाकडे धावतो. मुमुक्षत्व आपल्याकडे धावण झालं तर मग माणूस विचार काय करतो आपलं मुमुक्ष आलं मग काय करतो माणूस तर मग साधक बनवतात. साधक कारण संसार आपलं जेव्हा तरीचा सेवा कुटुंबाची म्हणून तुझ्या आठवले पाहिजे. म्हणजे कुटुंबाची सेवा करताना अनेक माणसं अनेक गुन्हे होतात, अनेक प्रकारचे त्याच्याकडे काय होतात अपराध होतात.
आणि मग तू विचार करतो जीव की बाबा आता आपलं बरं झालं कुठेतरी आपण पंथात जाऊया आणि मग अशा पंथात जाऊन काय करतो तर तो साधक बनतो आणि साधकाचा सिद्ध होतो. आणि म्हणून सद्गुरु चरित्रामध्ये पण प्रत्येक ठिकाणी लिहिले साधक आणि सिद्ध, साधक आणि गुरु आणि साधक प्रत्येक ठिकाणी ग्रंथांमध्ये असं होतं. गुरु शिष्यांचा संवाद त्याचा ते बोलला देशाचा भक्तिमार्ग. गुरु आणि शिष्य यांचा साधक अवस्था पाहिजे. साधक अवस्थेतून आपल्याला साधक अवस्था मिळाली आपल्या सिद्धाकडे जाते. म्हणून मी मागाशी बोललो पाटील यांनी महर्षी आले, मोठे मोठे ऋषीमुनी आले, साधकाचे सिद्ध झाले. तो प्रत्यक्ष राम होता आणि तो पण साधक झाला. कोणाचा महाराज कोणा झाला साधक? राम कोणाचा साधक झाला? वशिष्ठ मुनीचा. कृष्ण परमात्मा ही बोलविल्या गेलं बोले मी चालविल्या सूर्य झाले, मी हलविल्या सूर्य आले, या सर्व जगाला चालवता मी असा कृष्ण परमात्मा शरण संधी मानव साधक आहे. भगवंताचे जे त्यांच्याकडे जे संपूर्ण जगाला महाराज चालवतो सगळ्या असा भगवंत गुरुला शरण गेला. आपल्यासारख्याला गुरुला शरण करा काय नाही, गुरु करा गुरु असाच करा. संत रामदासांनी लिहिलेलं आहे शिष्यासन कविती साधन न करविती इंद्रिय म्हणा ऐशे आणखी गुरु तीन मिळाले तरी फेकून असत. जो शिष्याला ध्यानाला बसत नाही, साधना करायला लावत नाही, शिष्यासनाला किती साधन म्हणजे अभ्यास न करविती इंद्रिय दमन. इंद्रिय दमन कसं करायचं? इंद्रिय दमन करून त्या आत्मस्वरूपाकडे सगळी इंद्रिय एकादशी म्हणजे काय? 5 ज्ञानी म्हणजे 5 कर्म म्हणजे 11 मान एका आत्मस्वरूपाकडे आणणं म्हणजे एकादशी. आणि ही एकादशी आपली रोजची होतो, तुमची होतो, मला माहिती माझी होतो, एवढी जगतो. आणि अशा अवस्था झाली खरंच ज्ञान. ते ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कसं सोपं आहे, खूप सोपं आहे ज्ञान, पण गुरुकृपा पाहिजे. गुरुकृपा असेल तर गुरुची कृपा झाली. मग सद्गुरु कृपा तीची गुरु केली, ती गुरु केली तिथे आहे. सद्गुरु कृपेची गुरु केली आहे, सद्गुरु कृपा तीची गुरु केली जेणे ज्ञान गोष्टी करतात. ज्ञान गोष्टी द्वैत कपाटे उभे देख. द्वैत म्हणजे द्वैत भाव निघून गेला. कपाटात होता द्वैत, तो घालून टाकला. द्वैत कपाटे उघडली एक सरी उघड टाकली. प्रत्येकाचा द्वैतात प्रत्येकाला घात घालून टाकली. हा द्वैत बोधाकडे गेला आणि हा ब्रह्मास्त्र बोधाकडे घेऊन गेला. महावाक्य आता मी तुम्हाला जाता जाता एक 5 मिनिटं येऊ लागला. त्याने सांगितले बघा की अहम ब्रह्मास्मी जाण. काय सांगितलंय? अहम ब्रह्मास्मी जाण हे नवे शुद्ध ज्ञान. आपण ब्रह्मा हे जाणायला सांगितले म्हणजे आपल्याला शोधीला ते पण टाकून द्या अवस्था आहे अंतकरणाची. अहम ब्रह्मास्मी जाण हे नवे शुद्ध ज्ञान. मग म्हणून त्याच्यामध्ये अभ्यास येत नाही. याला जे अभ्यास होतो अभ्यास येत नाही. अभ्यास करून तुम्हाला ते अभ्यास करून नाही मग ते अभ्यास करतं पाहिजे. आपण काय पाहिजे? अहम ब्रह्मास्मी जाण हे नवे शुद्ध ज्ञान. अहम स्ववृत्ती लया सदा. काय सांगितलंय? ही वृत्ती जन्य ज्ञान आहे. अहम स्ववृत्ती लयाला लागतो आणि ती लयाला कशी लावायची तेच तो म्हणतो पुढच्या अभ्यास घ्या. प्रत्येकाने अभ्यास घ्या. गुरुला आपल्या शरण जा, त्यांना विचार करतात, त्यांच्याकडे लोकांनी घाला आणि विचार. अहम ब्रह्मास्मी जाण हे नवे शुद्ध ज्ञान. अहम स्ववृत्ती लया सदा. आता मी आपले माझे सत्शिष्य आपले भगवान पवार यांनी मला सकाळी लवकरच फोन केला 8 वाजता की महाराज तुम्ही आपल्याकडं माझे मित्र आहेत त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. आता शिष्याने सांगायला बोलून टाकतात हे करावं ते बरं वाटत नाही म्हणून त्यांच्या शब्दाला मान देऊन इथे आलो. जे काही माझ्याकडनं सेवा घडली ती काय चांगली वाईट सेवा असेल ती आपले बरं का समाजचे सच्चिदानंद सद्गुरू आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, हरिदास बाबा, नाना बाबा आणि आमचे गजानन महाराज आमचे मोठे बंधू गजानन महाराज तसे आपण सर्व जे श्रोते वर्गात
स्वतंत्र चरणावर मी जे काय आता सांगितलं ते मी काय करतो तर मी समर्पित करतो आणि मी माझ्या प्रवर्तन सेवाने पूर्णविराम देत आहे आणि श्री ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती एकनाथ महाराज सच्चिदानंद सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु नमः सच्चिदानंद सद्गुरु भगवान सच्चिदानंद सद्गुरु महाराज जय सर्व संतन की जय।